येस, ग्रुप सी फ्री मेंटॉरशिपचं डेली टार्गेटचं जे काय चालू होतं तर त्याबद्दल बरेच नवीन मुलं पण विचारत आहेत. बघा आता याच्या पुढचं काय सेशन असणार, मी तुम्हाला जे आधी प्रॉमिस केलं होतं की 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, जेणेकरून तुमचा वेळेचा अपव्यय होणार नाही आहे. सो तुमचा वेळ टाईम मॅक्सिमम युटिलाइज करण्याची जबाबदारी जशी तुमची असते तशीच माझी पण असते. तर आत्तापर्यंत आपण काय केलं, PYQ ओरिजिनल PYQ पेपर बघितले. ओरिजिनल इथं ठोकळे ठाकळे म्हणत नाहीये मी. मग PYQचं एक्सप्लेनेशनचं जे काय पुस्तक आणता तुम्ही, मी याला सक्त विरोध करतो. एक्सप्लेनेशनचं पुस्तक वाचू नका असं मी म्हणतो. का म्हणतो? कारण एक्सप्लेनेशनचं पुस्तक वाचताना तुम्ही काय करता, समजा राज्यशास्त्र काढलं, राज्यशास्त्रामध्ये समजा संसद टॉपिक आहे किंवा मूलभूत हक्क आहे, तर मूलभूत हक्काचेच प्रश्न तिथं असतात. मूलभूत हक्काचे म्हणजे प्रश्न काहीही असला तरी तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर मूलभूत हक्कच आहे. इथं प्रश्न काहीही असला तरी तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर संसदच आहे. तर त्याचा काही फायदा होत नाही. त्यानंतर दुसरं असतं की एक्सप्लेनेशनचं. एक्सप्लेनेशन कधी तुम्हाला कामात येतं, जेव्हा तुम्हाला थोडंफार पार्श्वभूमी माहिती असते, बॅकग्राऊंड माहिती असतं, क्रोनॉलॉजी माहिती असते, तर ते एक्सप्लेनेशन तुम्हाला कामी येणार आहे. उगाच काहीतरी रँडम, समजा प्रार्थना समाज आहे, रँडम प्रार्थना समाजाच्या नोट्स इथं लिहिलेल्या असतात. मग त्याच्यासोबत जर असलं सत्यशोधक समाज, आर्य समाज या नोट्स असल्या तर ठीकच आहे. किंवा फक्त प्रार्थना समाज दिलं, त्याचं काहीतरी रँडम दिलंय, मग पुढचं आपण काहीतरी वाचतोय. तर हे थोडं वाचणं मला सोयीचं वाटत नाही. त्यामुळं मी काय सांगतो की स्टँडर्ड बुकच वाचा किंवा रेफरन्सच वाचा. त्यानंतर जेव्हा तुम्ही 2-3 वर्ष अभ्यास केला आहे, मेन्स दिलेली आहे, प्रिलिम्स दिलेली आहे, तेव्हा तुम्ही रिव्हिजन म्हणून ते एक्सप्लेनेशनचे पुस्तकं किंवा काहीतरी वापरू शकता. पण सध्या तरी गरज नाही असं मला वाटतं. कारण की त्याच्या मागं दुसरं पण एक मेन रिझन किंवा ड्रॉबॅक आहे, की PYQ ओरिजिनल असले तर ते तुमचे पटकन वाचून होतात आणि त्यानंतर बुक्स वाचताना किंवा रेफरन्स वाचताना तुमचं कन्फ्युजन होत नाही, की कोणता पार्ट मी फोकस करू, कोणता स्किप करू. कारण या PYQ ओरिजिनलचे जे काही टॉपिक आहेत, हे तुम्हाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलंच असतं. आता मी त्या एक्सप्लेनेशन बुकचं ड्रॉबॅक काय सांगतो बघा. मला कधीच असं वाटत नाही, की 3 महिने आहेत, म्हणजेच 90 दिवस जे काय असतील, आता जर विचार केला तर 82-83 दिवस जे असतील, या दिवसांमध्ये तुमचं कोणतंच एक्सप्लेनेशनचं बुक, मग ते किती छोटा असू दे, किती मोठा असू दे, किती भारी असू दे, त्या कोणत्याच एक्सप्लेनेशनच्या बुकची तुमची एक रीडिंगसुद्धा होणार नाही. टोटल टोटल म्हणतोय मी, टोटल एक रीडिंग. उगाच पॉलिटीचे 4 चॅप्टर केले आणि केमिस्ट्रीचे 2 केले आणि माझं रीडिंग झालं असलं करू नका. मी टोटल म्हणतोय. टोटल कोणाचंच रीडिंग होणार नाही आहे. ठीक आहे, म्हणून हे वेस्ट ऑफ टाईम ठरणार आहे तुमचं. ते एक्सप्लेनेशनचं जे काय पुस्तक असेल, काय असेल ते रेफरन्स बुक वाचा, जेणेकरून त्याच्या 2-3 रिव्हिजन तरी होतील. हे कोणी वाचून घेणार नाही. याच्याऐवजी मग तुम्ही एखाद्याची PYQची बॅच असेल, की कसे सोडवायचे, काय सोडवायचे किंवा कसे ऑप्शन होते, आपल्या पुस्तकातले होते का, जे आपण घेतच असतो, म्हणजे मी तरी घेतच असतो, रेडिओ MPSCच्या ॲपवरच असतं आपलं, तर ते केलं तरी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. बाकी मग तुमची मर्जी, तुमचा चॉईस, सदसद्विवेक बुद्धी सगळ्यांना आहे. कारण आजकाल आपण बघतो की कोणीतरी तलाठी भरतीवर व्हिडिओ टाकतो आणि मग त्याच्या खाली ज्या काही कमेंट्स देणारी जनता आहे, त्यांचं नॉलेज आणि एफर्ट बघून असं वाटतं की, म्हणजे एक प्रकारे दया पण येते आणि एक प्रकारे चांगलं पण वाटतं. चांगलं ह्याच्यामुळं की तुम्हाला सगळं कळतंय आणि दया ह्याच्यामुळं की बाबांनो ते रिकाम्या धंद्यात पडू नका, अभ्यास करा, पास व्हा. ठीक आहे, PYQ ओरिजिनल पेपर आपण बघितले. याच्यासाठी आपण 2-3 दिवस दिले होते. त्यानंतर मराठी व्याकरण आपण केलं. याचे डेली टार्गेट दिले. तसंच आता डेली टार्गेट आपण GSचे पण देणार आहे. डेली टार्गेटमध्ये मला असं वाटतं की इथं 20-30 जण जे होते, 20-30 जण रोज मला फॉलोअप द्यायचे, की झालेलं आहे, पूर्ण केलेलं आहे या प्रकारे. आता आपण फिजिक्स सुरू केलं होतं. मग त्याला पण 2 दिवस लागले होते आपल्याला. कारण की ते थोडं जास्त होतं किंवा जे फर्स्ट टाईम वाचणारे आहेत, ज्यांनी 8-10 महिन्यापासून अभ्यास सोडलेला आहे आणि नवीनच अभ्यास करतायत, सॉरी, तर त्यांना ते 2 दिवस देणं अपेक्षित होतं. त्यानंतर केमिस्ट्रीचं आपण बघितलं की 2 दिवस. उद्याचा दिवस आपला, सॉरी आजचा दिवस, आज 11 ऑगस्ट आहे ना, 10 आणि 11 ऑगस्टला आपण ते कोणते टॉपिक वाचायचे ते केलं होतं. मग बरेच लोक इथं पण म्हणतात की सर 2 दिवसात पॉसिबल आहे का, माझं रिव्हिजनच होत नाही. त्यांच्यासाठी आपलं जे काय टेलिग्रामचं चॅनल होतं ना, रेडिओ MPSC, याच्यावर मी ऑडिओज टाकले होते आणि त्यांना ते सांगितलं होतं की अशा प्रकारे तुमचं रिव्हिजन 2 दिवसात नाही, एका दिवसातच होतं. पण आत्ता आधी तुम्ही नीट ते वाचा, तुमची विषयाशी ओळख होऊ द्या.
ज्या ठिकाणी 1 दिवस लागतोय त्या ठिकाणी आपण 2 दिवस घेतो, ज्या ठिकाणी 4 दिवस लागतात त्या ठिकाणी आपण 6 दिवस घेतोय. का? तर तुमची त्या विषयाची ओळख झाली पाहिजे, व्हायला पाहिजे. त्यासोबतच जे काय तुम्ही PYQचं ओरिजिनल प्रिंट काढून आणलेले आहात, तर ते वाचलं एकदाच झालं संपलं असं नाही. मग किमान आपण आता जे फिजिक्स केमिस्ट्री करतोय, तर ह्या PYQमधनं तुम्ही ते बघितलं पाहिजे, त्या पेपरमधनं तुम्ही बघितलं पाहिजे, की बाबा सायन्सचे प्रश्न कसे आले होते, मी ते काय करतोय, वाचतोय फिजिक्स केमिस्ट्री, तर ह्याचा फायदा होतोय का? मग PYQमध्ये एखादा प्रश्न माझा चुकला होता, समजा केमिस्ट्रीचं म्हटलं तर पिरियॉडिक टेबलवर माझा चुकला होता, फिजिक्सचं म्हटलं तर ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आलता काहीतरी ग्रॅव्हिटेशनचा, त्याच्यावर माझा प्रश्न चुकला होता. मग जो प्रश्न चुकला होता तो आता माझं वाचन झाल्यानंतर बरोबर येतोय का? वाचल्यानंतर किंवा फॉर्म्युले पाठ केल्यानंतर, रिव्हिजन केल्यानंतर तो प्रश्न सॉल्व्ह होतोय का? त्याचे ऑप्शन कसे आहेत? हा अभ्यास जर तुम्ही तिथं केला तर तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणून आपण बफर डे पण देत असतो. बफर डे आता कधी आपला 12 ऑगस्टला आहे. 12 ऑगस्टला याच्यामध्ये जे काय तुमचे फिजिक्स केमिस्ट्रीचे टार्गेट बाकी आहेत ते तुम्ही करायचे आहेत. मग 13 ऑगस्टपासून बायोलॉजी सुरू होणार आहे. बायोलॉजीचं पण टॉपिक वाईज कोणत्या दिवशी कोणते टॉपिक वाचायचे हे मी तुम्हाला देणार आहे. मला वाटतं आपण याला थोडा 6-7 दिवसाचा वेळ देऊ आणि 20 ऑगस्ट परफेक्ट करूनच टाकू. 20 ऑगस्टपर्यंत तुमचं बायोलॉजी राहील. मग 21 ऑगस्टपासून 2026चं करंट अफेअर, 2026चं जानेवारीपासून तर फेब्रुवारी आता कोणता जुलैपर्यंत 2026 जुलैपर्यंत एवढं आपल्याला करंट करायचं आहे. आणि हे मी करून घेतलेलं आहे रेडिओ MPSC चॅनलवर किंवा काय तुम्हाला दिसेल. आणि 2025चं जे करंट आहे मी आता तुम्हाला सांगतोय की बफर डे उद्याचा जो आहे 12 ऑगस्टचा, या 12 ऑगस्टच्या बफर डेमध्ये 2025चं करंट अफेअर करायचं आहे तुम्ही. मग ते कसं करायचं? तर इयरबुक असेल तुमच्याकडं किंवा आपलं यूट्यूब चॅनल जे आहे रेडिओ MPSCचं यूट्यूब चॅनल, त्याच्यावर 2 व्हिडिओ आहेत. एक 3 तासाचा असेल आणि एक 5 तासाचा असेल. अशा 8 तासामध्ये तुमचं टोटल करंट अफेअर 2025चं कव्हर होतं. त्यातूनच प्रश्न येऊ शकतात किंवा याच्या आधी आलेले आहेत, तुम्हाला ते जाणवतं. मग जानेवारी ते जुलैचं जे 2026चं करंट आहे हे 21 ऑगस्टपासून 25 ऑगस्ट अशा 5 दिवसात मी तुम्हाला पूर्ण करून देईल. मग त्यानंतर 10 दिवस आपण टार्गेट ठेवू, ज्याच्यामध्ये करंट पण करायचं आहे आणि करंट सोबतच इकॉनॉमिक्स पण आपण घेऊयात. म्हणजे एक GS राहील आणि एक करंट राहील. कारण की फक्त करंट वाचून पण बोर होतं ना. मग GS वाचून बोर झाला की करंट वाचून बोर झाला तर GS. अशा प्रकारे आपण ते टार्गेट ठेवूयात. ठीक आहे. एक्सप्लेनेशन बुकचं झालं तुमचं. टार्गेट होतं का तर ते पण झालं तुमचं. आता मी तुम्हाला सांगतो की 7,000 लोकांनी एक मेसेज बघितला. तो मेसेज काय होता? टेलिग्रामवर मी तुम्हाला दाखवतो, पुढं चॅनलवरच दाखवतो की तुमचे टार्गेट फॉलो होत आहेत का आणि पुढं तुम्ही टार्गेट सिरीज किंवा ही जी काय डेली टार्गेट सिरीज आहे कंटिन्यू करणार आहेत का. 700 लोकांनी सांगितलं येस आम्ही फॉलो करतोय आणि आम्ही कंटिन्यू करणार आहे. यापैकी मला वाटतं 70 लोक इमानदारीनं करत असतील, दररोज अभ्यास करत असतील आणि डेलीच्या डेली ते टार्गेट कंप्लीट करत असतील. जसं जसं आपण पुढे जाऊ, आता झालेच किती रे, 10-12 दिवस झाले. सर तुम्ही काहीही सांगा, मी अभ्यास करतो, मला फक्त वेळेस पासच व्हायचं आहे, तलाठीच व्हायचं आहे, तुम्ही सांगाल ते करतो. असं सुरुवातीला, आता मी काही 1 वर्ष 2 वर्ष नाही, 4-5 वर्ष झालेले आहेत मला या फील्डमध्ये. तर बरेच लोक येतात, 4-5 नाही रे, 2023 ते 2024 4 वर्ष झालेले आहेत समजा. 23, 24, 25 आणि 26 होत आले. तर 4 वर्षात बरेच लोक येतात, असे भेटतात आणि मग मी त्यांना सांगतो की ठीक आहे मित्रा, असं एक काहीतरी कर, टार्गेट देतो मी त्याला. आणि मग ते टार्गेट दिल्यानंतर त्यांचा मेसेज कधीच येत नाही. मेसेज परत येणाऱ्यांचा रेट आहे 5%. 5% लोक फक्त सर तुम्ही सांगितलेलं टार्गेट आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि मग आता पुढं काय करू सांगा, असे येतात. सो 10-12 दिवस तुम्ही टार्गेट केलेलं असेल पूर्ण, तर स्वतःला खूप तुर्रम खान समजू नका अजिबात. ही कन्सिस्टन्सी, सातत्य, पेशन्स, संयम, हे ज्या काही गोष्टी आहेत हे बोलायला ऐकायला सोप्या वाटतात, प्रत्यक्षात कृतीत आणणं हे अवघड आहे. तर डेली टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला अजून किमान 30 दिवस स्पर्धेत राहायचं आहे. या 30 दिवसात तुम्ही राहिले तर बरं पडेल. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की आपले जे काय टार्गेट आहे, मी जे काय तुम्हाला टार्गेट देतोय ते ॲचिवेबल आहेत, ॲचिव होण्यासारखे आहेत. उगाच असं सांगत नाही मी की मराठीच्या 10 म्हणी वाचा, इंग्लिशच्या 10 म्हणी वाचा,
करंटचे 15 चॅप्टर वाचा किंवा 15 पेजेस वाचा. याने काय होतं रे, ह्या 10 म्हणी वाचून तुम्ही लगेच मोबाईल उचलता, हे 10 इंग्लिशचे लगेच मोबाईल उचलता, लगेच 15 पेजेस वाचता मोबाईल उचलता. असलं काही करायचं नाहीये. किंवा हे पुस्तकं हे बदल ते बदल ते बदल. आता लोक याला स्ट्रॅटेजी म्हणतात की आपल्याला बोर होतं म्हणून आपण विषयांतर करतो. मग ठीक आहे ना, 2 विषय ठेवा, नाहीतर 3 विषय ठेवा पर डे. एका दिवसाला 2 किंवा 3 विषय ठेवा. मग त्यात पण 2 विषय सफिशियंट झाले बोर होते म्हणून, पण कंप्लीट तर करा. हां, तुमची एक्झाम आहे 8 दिवसानंतर, 8 दिवस बिफोर एक्झाममध्ये मग तुम्ही हे करू शकता ना, की एका दिवसात 3 विषय घेतले किंवा 4 टॉपिक घेतले पर डे. मग हे तुम्ही करू शकता, कारण तेव्हा तुम्हाला वेळ पण आहे, म्हणजे परीक्षेचा वेळ पण आहे, म्हणून तुम्हाला ते टार्गेट करणं मस्ट पण आहे. पण ते कधी होणार तुमचं एका दिवसात 3 ते 4 विषय कंप्लीट? जेव्हा तुम्ही आज अभ्यास करताना व्यवस्थित पणे किंवा मी म्हणेल प्रामाणिकपणे नीट वाचन करून समजून घेऊन जे काय तुमचे 10 टॉपिक असतील किंवा मी म्हणाल 100% टॉपिक असेल, यापैकी किमान 60%, मी काय जास्त म्हणत नाही, किमान 60% अभ्यास नीट करत आहात. हा 60% अभ्यासच तुम्हाला शेवटपर्यंत जर या 60%चीच तुम्ही रिव्हिजन करत गेले तर हाच रिव्हिजन किंवा हाच अभ्यास तुम्हाला रिझल्ट देत असतो. हे मी नाही सांगत, वेळोवेळी टॉपर सांगत असतात. आता तुमचा वेळ कुठे जातो बघा, खास करून यूट्यूबला उठ कोणी पण येतं, तलाठीचं हे झालं ते झालं, फॉर्म वाढ सुटले हे सुटले. तर हौशा गौशा नवशांसाठी रेडिओ एमपीएससी अजिबातच नाहीये, हे मी पहिल्यापासून सांगतो. त्यामुळे मार्केटिंग स्ट्रॅटेजी, जाहिरातबाजी हे सगळं आपण बंद करून दिलं. कारण ते येते सांगते. मग आता मराठी ग्रामरमध्ये समजा मी सांगितलं की 10 दिवसात शिकवल, 10 दिवसाचे 15 दिवस झाले की ते बोंबलत बसते. तसलं प्रकार आपल्याकडं नको, कारण त्याने 2 व्हिडिओ पण पाहिलेले नसतात, पण त्याला पाहिजे नाही 10 व्हिडिओ अजून पाहिजे. अरे तू पहिले 2 बघ, त्याचं रिव्हिजन कर, मग तिसरा व्हिडिओ येणारच आहे. तर ते मला पण फ्रस्ट्रेटिंग वाटतं, मला पण त्रासदायक, तुम्हाला पण त्रासदायक, म्हणून ते तसलं नकोच. तर यूट्यूबवर तुम्ही काय करता, कोणतरी येतं स्ट्रॅटेजी सांगतं आणि दररोज तुम्ही स्ट्रॅटेजीच बघता. अभ्यास तर काहीच होत नाही. दररोज तुमचं काम काय, सकाळी यूट्यूब उघडायचं, स्ट्रॅटेजी बघत बसायची आणि त्याच्या खाली कमेंट्स जर वाचल्या रे वाचल्या, अशी मजा येते कमेंट्स वाचायला. प्रत्येकजण तिथं ज्ञानी असतो किंवा एक्सपिरियन्स ॲस्पिरंट असतो, आणि तिथं एवढं तो लोकांना ज्ञान देतो, पण स्वतः मात्र कोणती प्रिलिम पास होत नाही. सो ते सोडून द्या ते धंदे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात खरंच काहीतरी पास व्हा, क्लर्क व्हा, किमान क्लर्क व्हा, जेणेकरून तुमचे घरचे तरी तुम्हाला किंमत देतील. नाही समाजानं किंमत दिली तर, समाजानं किंमत द्यावी म्हणूनच तुम्ही इकडे आलेत ना, तर किमान घरचे तरी किंमत देतील. जर काहीच नाही झालं तर घरचे सुद्धा किंमत देणार नाही. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळं सोडून द्या ते धंदे. यूट्यूबवर टाईमपास करू नका. केला तरी मग तुमचा जो काही वेळ आहे, अमूल्य वेळ, तो शॉर्टमध्ये कोण काय कव्हर करण्याचा प्रयत्न करतं ते बघा. कारण मला असं वाटतं यूट्यूबवर सुद्धा फ्री कोणीच देत नाही. ते तुमचा टाईम मागतात. मग ते टाईम मागण्यासाठी लाईव्ह ठेवतात. मग त्यामध्ये कमेंट वाचणे, टाईमपास करणे, असे धंदे थोडेफार ह्या स्ट्रॅटेजी आहेत यूट्यूबला व्ह्यूज वाढवण्याचे, ते करत असतात. सो तुमचा वेळ आहे अमूल्य आहे, त्या पद्धतीनं तुम्ही युटिलाइज करा, हेच मला सांगायचं होतं. हे जे विषयांचं नियोजन आहे पुढं तुम्हाला वेळोवेळी येत राहील ते. हे बघा, तुम्ही इथं बघू शकता 27 जुलैला आपण पहिले ठरवलं होतं की किमान PYQ आपण बघूयात. मग PYQ सगळे जे काय पेपर होते प्रिलिम्सचे, गट ब चे, गट क चे, तर मी इथं चॅनलवर टाकले होते. आणि तरी लोक म्हणतात की सर पेपर द्या, पेपर द्या, म्हणजे आजही पेपर द्या असा एखादा मेसेज आला की डोकंच आउट होतं. अरे तू वर बघ, आधी सगळं टाकलंय 27 जुलैपासून. मग आपण फ्री मेंटरशिप किंवा डेली टार्गेट देण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मग नवीन किंवा जुने विद्यार्थी असतील तर सगळ्यांनीच PYQ पेपर प्रिंट करून आणायचे होते. मग ते पेपर किती होतात मी तुम्हाला दाखवलं होतं, एकूण 10 पेपर ते होतात. मग ते 3 दिवसात आपलं काम करायचं होतं. 28, 29, 30 जुलै आपण ते केलंय. त्यानंतर मग आपण मराठी ग्रामरचे टार्गेट सुरू केले होते, ज्यामध्ये बऱ्याच जणांनी ते टार्गेट कंप्लीट पण केले होते. बघा, संधीपर्यंत डन झालेलं आहे. किंवा पुढचे जे लोक आहेत, फ्री मेंटरशिप रेडिओ एमपीएससीचे जे काही मेंबर आहेत, त्या अशा पद्धतीनं लिहून पण पाठवत होते. बघा इथं दिसेल तुम्हाला, नोट्स काढलेल्या आहेत, पेपर ॲनालिसिस केलेलं आहे, मॅथ रिझनिंगचं PDF त्यांनी लिहिलेलं आहे सगळं काय. मग त्यांच्यासाठी ही टार्गेट सिरीज कंटिन्यू राहणारच होती, डेली टार्गेट सिरीज. मग जे काही नवीन लोक होते, एकदम फ्रेश तयारी करणारे, ते परत यायचे. सर त्यांचा मित्र कोणतरी सांगायचा आणि मग ते म्हणायचे सर मला सांगा, मी नवीन आहे. तर त्यांच्यासाठी व्हिडिओ सिरीज मी टाकतो. आणि याच्यानंतर मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं याच्या आधी की याच्यानंतरचे जे काही व्हिडिओ आहेत ते
फक्त कमीत कमी वेळ खवासणार आहे. म्हणजे आता तिसरा व्हिडिओ पण थोडाफार लांब होणार आहे, कारण मला तुम्हाला ते टेलिग्राम चॅनल दाखवायचंच होतं. पण याच्यानंतरचं परत जे डेली टार्गेट सिरीजचे व्हिडिओ असतील, मेंटरशिपचे व्हिडिओ असतील, ते अजून छोटे छोटे होतील. आणि हे व्हिडिओ बनवायचा मला काय हौस नाही आहे, फक्त तुम्हाला एक मोटिवेशन राहावं, बूस्ट राहावा, किंवा अभ्यास केलाच पाहिजे, सातत्य तुमच्या अभ्यासात राहावं म्हणून आपण ते करत असतो किंवा करण्याचं मी ठरवलेलं आहे. आता करंट अफेअर्स जे 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान मी घेईल, जुलैपर्यंतचं. मग हे नंतर तुम्हाला करायचं आहे सोबतच. किती करायचं वगैरे असे प्रश्न येतीलच. तर 2025 आणि 26 या 2 वर्षाचंच करा असं मी म्हणेल. नाहीतर मग 2023-24 तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता. मराठी व्याकरण करताना आपण करंट अफेअर 2025 पण केलं होतं. त्यात 2 व्हिडिओ होते. एका दिवशी एक व्हिडिओ कंप्लीट होणार होता, पण दुसरा व्हिडिओ मोठा होता. मग त्यात पण मी सांगितलं होतं की आज बघा आणि उद्या थोडा बघा. म्हणजे काय, तर अचिवेबल टार्गेट आपण ठेवतोय. उगाच काहीतरी भरमसाठ 12 ते 14 तास अभ्यास करा म्हणून टार्गेट द्यायचे आणि ते मुलांनी कंप्लीट नाही झाले म्हणून तुमचे पैसे वायाला सोडून ते निघून जातात बिचारे, इकडं तिकडं गायडन्स शोधत बसतात. तसं होऊ नये म्हणून काय, तुमचे 500-500 कमवून मी काही श्रीमंत होणार नाही का, बंगला बांधणार नाहीये. सो ते फ्री मेंटरशिपमध्येच देण्याचा प्रयत्न किंवा डेली टार्गेट देण्याचाच प्रयत्न मी करतोय. इथं नीट वाचा. 7 ऑगस्ट 2026 बफर डे असणार आहे. त्यात तुमचे राहिलेले टॉपिक, बफर डे म्हणजे काय, तर राहिलेले टॉपिक पूर्ण करायचे आहेत, पूर्ण टार्गेट पूर्ण करायचे आहेत आणि चिल रिलॅक्स मोड वापरायचा आहे त्या दिवशी. म्हणजे ज्या दररोज तुम्ही 6 तास अभ्यास करताय तिथं फक्त 2-3 तासच अभ्यास करा आणि चिल मारा. म्हणजे पुढचा टार्गेट कंप्लीट करण्याला तुम्हाला एनर्जी येणार आहे किंवा एक्साइटमेंट राहणार आहे. बघा, हा मेसेज होता तो 700 लोकांनी रिप्लाय दिला होता की आम्ही फॉलो करतोय. पण मला वाटत नाही 100-200 लोक त्यातले फॉलो करत असतील. विज्ञानाचे टार्गेट आपण सुरू केले होते, त्यानंतर मग फिजिक्स एका दिवसात होईल का, तर नाही होत एका दिवसात. मग आपण 2 दिवसात त्याला बायफर्गेट केलं होतं आणि टॉपिक वाईज दिलं होतं की बाबा किमान हे 4-5 टॉपिक वाचा, दुसऱ्या दिवशी हे 4-5 टॉपिक वाचा. आता केमिस्ट्रीचं दिलंय, केमिस्ट्रीचं काल झालं 10 ऑगस्टला, एवढे 4-5 टॉपिक झाले असतील तुमचे आणि आज 11 ऑगस्टला हे 4-5 टॉपिक तुम्ही पूर्ण करायचेत. होईल का 2 दिवसात, तर आरामात होते. नवीन असेल तर 4 दिवस लागू द्या, सोबत करा. शेवटी 1 तास जास्त अभ्यास करा बाकीच्या लोकांपेक्षा. आणि आजचा टार्गेट जर पूर्ण करायचा आहे, म्हणजे केमिस्ट्रीचा टार्गेट जर तुमचा पूर्ण झाला, तर उद्या आपला परत बफर डे असणार आहे. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री ज्यांचं राहिलेलं त्यांनी ते पूर्ण करायचं आहे. बाकीच्यांनी पेपर बघायचे, PYQ पेपर बघायचे आणि सगळंच झालेल्यांनी मग चिल मारा, जेणेकरून पुढचं बायोलॉजी करताना बोर होणार नाही, एनर्जी राहील, एक्साइटमेंट राहील. आणि बायोलॉजी सोबतच करंट अफेअर 2025 बऱ्याच जणांचं राहिलेलं आहे असं मला मेसेज आलेले आहेत. तर ते करंट अफेअर पण आपण करणार आहे बायोलॉजी सोबत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण वर्कआउट करतोय. बाकी काही प्रॉब्लेम असेल तर मला मेसेज करा. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. जसं की एक्सप्लेनेशनचं बुक वाचू का सर, हा प्रॉब्लेम होता बऱ्याच जणांचा. मग ते एक्सप्लेनेशनचं बुक का वाचू नये, कारण तो टाईम कन्झ्युमिंग आहे आणि त्याचा आउटपुट तसा मिळणार नाही असं मला वाटतं. पण जर फक्त तेच वाचताय, त्याच्या नोट्स पण काढताय, तुम्ही स्वतः हाताने नोट्स काढताय, तर ते युजफुल ठरू शकतं. मी म्हणत नाही ते पुस्तक वाईट आहे, चांगलं आहे, कोणतं पण एक्सप्लेनेशनचं. आता याच्यात पण विचारतात की एक्सप्लेनेशनचं बुक कोणतं वाचू. कोणत्याही अकॅडमीचा वापरा, काही फरक पडत नाही. बऱ्यापैकी सगळ्यांनीच PYQ सगळे ॲज इट इज छापलेले आहेत. फक्त एक्सप्लेनेशन पण जास्त कमी, मग जास्त मागं धावू नका. मी म्हणाल मीडियम एक्सप्लेनेशन ज्यांनी दिलेलं आहे ते गरजेचं आहे आपल्याला, तेवढंच गट कळला. कारण की खूप जास्त डीपमध्ये पण पेपर जाणार नाही आहेत आणि खूप बेसिकच दिलेलं आहे, ते त्याच्या मागं पण पळू नका. हे झालं एक्सप्लेनेशनचं बुकचं. हा पहिला. दुसरा प्रश्न असतो की टार्गेट पूर्ण होत नाहीत, का नाही पूर्ण होत, तर 5 ते 6 तास अभ्यास करण्याची सवय नाही आहे, त्यामुळे होत नाहीत. 5-6 तास अभ्यास करण्यासाठी तुमचा मोबाईल तुम्ही दूर ठेवला पाहिजे. मोबाईल जवळ ठेवतो त्यावेळेस यूट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सगळीकडेच तुम्हाला आता तलाठी भरतीच्या नावानं जाहिराती यायला लागलेल्या आहेत. त्या जाहिराती, स्ट्रॅटेजी व्हिडिओ याच्यातच तुमचं आयुष्य निघून जाईल, तलाठी भरती पण निघून जाईल. मग परत पुढच्या वर्षी फॉर्म भरावं लागेल. त्यामुळे तसलं काही करू नका. स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ बघण्यापेक्षा अभ्यासाचं कोणी शिकवतंय का, त्या अभ्यासाचे व्हिडिओ बघा. ठीक आहे, सगळ्यांना ऑल द बेस्ट. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, या लेक्चरच्या याच टार्गेट सिरीजच्या लेक्चर 4 मध्ये.